जत नगरपालिकेसाठी अपेक्षेप्रमाणे काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय नाना शिंदे यांच्या अर्ज भरण्यास प्रचंड उत्साह आणि जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले। जत पालिकेसाठी सुरुवातीपासूनच काँग्रेसचे वातावरण चांगले असल्याचे अर्ज भरताना देखील दिसून आलं। मोठी रॅली, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि विक्रम सावंत यांनी केलेली जोरदार मोर्चे बांधणी यावेळी ठळकपणे दिसून आली आहे। काँग्रेस हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असल्याने जनतेचे पाठबळ आमच्या बाजूला असल्याचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी स्पष्ट केले। जत पालिकेसाठी काँग्रेस तथा महाविकास आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, DPIचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार सुजय नाना शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। मार्केट कमिटीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या रॅलीला सुरुवात झाली। ही रॅली बस स्थानक, महाराणा प्रताप चौक, बाजारपेठ, गांधी चौक, नगरपालिका, वाचनालय चौक, किस्मत चौक, संभाजी चौक ते शिवाजी पेठ ते तहसीलदार कार्यालय येथे दाखल झाली। या रॅलीत तरुण, अबालवृद्ध, महिला मोठ्या संख्येने दाखल झाल्या। विक्रम सावंत म्हणाले, काँग्रेस हा पक्ष सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे। जत शहराने जातीयवादाला कधीच थारा दिला नाही। आज शहराचे व्हिजन घेऊन आम्ही तुमच्या समोर आहोत। अतिशय लोकांना हवे असणारे तगडे पॅनेल आम्ही जनतेसमोर दिल्यानेच हा मोठा पाठिंबा दिसतोय। त्यामुळे आपले संपूर्ण पॅनेल विजयी होईल। लोकांनी आता एक हाती सत्ता द्यावी असं आवाहन त्यांनी केलं। सुजय अशोकराव शिंदे उर्फ नाना, मला जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रीय काँग्रेस, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार गट, उभाटा, रासप, DPI अशा सर्व पक्षांचा समावेश असणाऱ्या पक्षाकडून मला आज उमेदवारी जाहीर झालेली आहे। नक्कीच जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि माझी कार्यक्षमता आणि हे ओळखूनच आणि कार्यकर्त्यांच्या सगळ्या आग्रहाखातर ही उमेदवारी दादांनी आम्हाला दिलेली आहे। नगराध्यक्षपदाचा स्वतः मी उमेदवार आणि 23 नगरसेवक आदरणीय विक्रमसिंह दादांच्या नेतृत्वाखाली सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने विजयी होतील हा विश्वास आम्हाला आहे। आपलं विजन काय असणार आहे निवडून आल्यावर? फार मोठं विजन आहे, परंतु थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जतचा सर्वांगीण विकास, आम्ही जतला भारतामध्ये सर्वात 1 नंबरची नगरपरिषद करण्याचा मानस आमच्या डोळ्यासमोर आहे। जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज नगराध्यक्ष आणि सर्व वार्डातून आम्ही आज अर्ज भरलेले आहेत। सर्व समाजाला सर्वसमावेशक असा अर्ज या ठिकाणी आम्ही दाखल केलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी जत शहरातल्या नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार, त्याचबरोबर नगराध्यक्षाचा उमेदवार आणि त्याचबरोबर खालचे सगळे नगरसेवक आमचे निवडून येतील, यात काय शंका नाही। पण निवडणूक झाल्यानंतर जे काही आमची निवडून आल्यानंतर जे काय जत शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करू। आज महाविकास आघाडीचे जे सर्व सदस्य घटक आहेत, जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, त्याचबरोबर शिवसेना, उभाटा गट, रासप आणि इतर घटक पक्षांना सगळ्यांना बरोबरी घेऊन आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्ही अर्ज दाखल केलेला आहे आणि येणाऱ्या 3 तारखेला आमचा हा जतचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार, त्याचबरोबर सगळ्या पक्षाचे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील असा आम्हाला हा विश्वास आहे। नगराध्यक्षाच्या उमेदवार नाव काय? जतचे नगर परिषदेचे नगराध्यक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही सुजय उर्फ नाना अशोकराव शिंदे यांची उमेदवारी आज AB फॉर्म आम्ही दिलेला आहे आणि जतचा जो नगराध्यक्ष आमच्या चांगल्या ताकदीनं निवडून येईल आणि जतचा विकास आणि जतच्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न या निमित्तानं सोडवले जातील। जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचं आपली आघाडी असणार आहे? जिल्ह्यामध्ये जी काही आघाडी आहे ती महाविकास आघाडीची जिथं ज्या त्या पक्षाची ताकद आहे त्या पक्षाच्या त्यांना बरोबर घेऊन आज तिथं त्या पक्षांना घटक पक्षांना बरोबर घेऊन आज ही निवडणूक आम्ही लढवत आहोत। ओके।